मंदिर प्रशासन असू द्या, सहअध्यक्ष असू द्या, सदस्य असू द्या, हे त्यांच्या AC रूममध्ये बसून सध्या व्यस्त आहेत. पण या ठिकाणी अपंगाची सोय आणि वृद्ध महिलांची सोय या ठिकाणी होत नसल्याचे दिसून येत आहे. चांगल्या लोकांनी इथून सोडलेलं आहे आणि अपंग लोकांना इथं उभं करून ठेवलेलं आहे. हे गलत आहे, हे सुधारलं पाहिजे. बस माझी आहे. आणि बाकीचे इथं गाव आहेत का चांगले लोकांना इथून सोडलेलं आहे. मला यांच्याशी काही घेणं नाही, पण हे इथं गलत होत आहे म्हणून मी बोलत आहे. बघा, हैदराबाद से आए हैं, हमारे पापा को चलना नहीं आता. मंदिर प्रशासन की तरफ से कोई भी नहीं है यहाँ पे. जो जाना चाहते हैं अगर उन लोगों को वीजा दिया जा रहा है, पुलिस वाले लेके जा रहे हैं, प्रशासन अंदर लेके जा रहा है. जो उनके रिटेल ड्यूज है जो भी है उन लोगों को अंदर ले जा रहे हैं. जो BP पेशेंट है जो बहुत परेशान है उन लोगों को चलना नहीं आता. उन लोगों को नहीं जाने दिया जा रहा. जो अपनी रिश्तेदारी है उनको अंदर दिया जा रही है. नमस्कार, पंढरपूर पीपल्समध्ये सरचं स्वागत. सध्या आपण नामदोबारीपाशी उभे आहोत. तुम्ही मागं गेट बघू शकताय. अपंग, वृद्ध आणि अनेक पेशंटची भाविकांची मागणी आहे. अधिक मास चालू आहे, तर ह्या पार्श्वभूमीवर या गेटनी मुखदर्शन करण्यासाठी सोय करण्यात यावी अशी भाविकांची मागणी आहे. परंतु मंदिर प्रशासन असू द्या, सहअध्यक्ष असू द्या, सदस्य असू द्या, हे त्यांच्या AC रूममध्ये बसून सध्या व्यस्त आहेत. पण या ठिकाणी अपंगाची सोय आणि वृद्ध महिलांची सोय या ठिकाणी होत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत आपण भाविकांशी बोलणार आहोत. नारायण जय श्री महाकाल. तर माझं असं बोलणं आहे का मी इथं आले होते का आम्हाला इथं जाऊ देतात का नाही जाऊ देत, पण त्यांनी बोलले आम्ही जाऊ देणार नाही म्हणून आम्ही तिकडून गेलो. पण हे अपंग लोक यांच्याजवळ कार्ड असून यांना जाऊ नाही देऊन राहिला, तर हे काय आहे? हा मार्ग त्यांचा नाही आहे का? तर कोणासाठी मार्ग आहे? हे बघा, BP पेशंट बसलेले आहे, यांना पण जाऊ दिले नाही. 10 जणांना इथं काय आम्हाला माहिती नाही, पण 10 जणांना इथून सोडलेलं आहे. तर या BP पेशंट माणसांनी काय करावं, या अपंग बाईंनी काय करावं, हे आम्हाला न्याय द्या. हे अध्यक्ष महोदय कोण आहे आम्हाला माहिती नाही. यांची नियमावली करावी आणि इथं नियम चांगले करावेत. पोलीस लोकांनी पैसे खात आहेत का नाही आहेत हे आम्हाला माहिती नाही, पण चांगल्या लोकांनी इथून सोडलेलं आहे आणि अपंग लोकांना इथं उभं करून ठेवलेलं आहे. हे गलत आहे, हे सुधारलं पाहिजे. बस माझी आहे. आणि बाकीचे इथं गाव आहेत का चांगले लोकांना इथून सोडलेलं आहे. मला यांच्याशी काही घेणं नाही, पण हे इथं गलत होत आहे म्हणून मी बोलत आहे. बघा, यांनी या दादांनी बघितलं. दादा बोलायचं. हैदराबाद से आए हैं, हमारे पापा को चलना नहीं आता. मंदिर प्रशासन की तरफ से कोई भी नहीं है यहाँ पे. जो जाना चाहते हैं अगर उन लोगों को वीजा दिया जा रहा है, पुलिस वाले लेके जा रहे हैं, प्रशासन अंदर लेके जा रहा है. जो उनके रिटेल ड्यूज है जो भी है उन लोगों को अंदर ले जा रहे हैं. जो BP पेशेंट है जो बहुत परेशान है उन लोगों को चलना नहीं आता. उन लोगों को नहीं जाने दिया जा रहा. जो अपनी रिश्तेदारी है उनको अंदर दिया जा रही है. सीढ़ियाँ चढ़ के हम फैमिली मेंबर आ गए. वो हम लोग लाइन से लग के आए कि चलो लाइन से ही आए इधर अंदर. पर इनको चलना नहीं आएगा. BP पेशेंट है, शुगर पेशेंट है, एक जन जा सकते हैं. अभी हमारे सामने 10 मोबाइल छोड़ दिया गया. प्लीज प्रशासन आप ध्यान आप मंदिर प्रशासन के क्या मांग करते हैं? बस अपंग और ये जो BP पेशेंट, शुगर पेशेंट है, सीनियर सिटीजन, उनके लिए कोई मतलब रूट बनाए जो उनको इजीली दर्शन हो जाए, उतना ही चाहिए. उज्जैन में माता है, हम इतने घूमते आ रहे हैं. ये मंदिर में इतना नाम है और कुछ भी नहीं है सुविधा. सब यहाँ तो पैसा खाऊया लग रहा है. या होत्या भाविकांच्या प्रतिक्रिया. अधिक मासमध्ये लाखो भाविक पंढरपुरामध्ये रुची दाखवलं होत आहे. अंध, वृद्ध, अपंग या भाविकांची मागणी आहे की आमची वेगळ्या गेटनी सोय करण्यात यावी अशी मंदिर प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. तर मंदिर प्रशासन आता जागे होऊन त्यांची मागणी पूर्ण करणार का हे पाहण्यास औत्सुक्याचं ठरेल.